हुजूर, हुजूर वो काफर बड़ा गुमान भरकर फिर रहा होगा कि उसने कयूम खान के भाई को धमकाया, डराया। तो क्या हुआ? कयूम खान डर जाएगा? हमारे पास तुम्हारे जैसे सैकड़ों जाबाज सिपाही हैं जो हमारे एक इशारे पर अपनी जान दे सकते हैं। सम्मा को शायद कयूम खान की ताकत का अंदाजा नहीं। हुजूर, क्या खबर लाए हो? खबर कुछ ठीक नहीं है। आगे बयान करो। सरदार जादव, हमारा जासूस करीम खान मराठाओं की छावनी से नकाशा लेकर आ रहा था, लेकिन क्या हुआ? लेकिन शंभू राजे ने उसे पकड़ लिया। या खुदा, इतनी लापरवाही करीम खान की? लापरवाही करीम खान की नहीं, शंभू राजे चीते की रफ्तार से आए और उसे। करीम भागा नहीं, करीम जाबाज सिपाही है और उसकी शमशीर तो। गुस्ताखी माफ हुजूर, लेकिन शंभू राजे के सामने करीम खान का कुछ नहीं चला। या खुदा, और वो नक्शा? उसके बारे में कुछ पता नहीं चला। काश वो सारे नक्शे हाथ लग जाते। इंशाअल्लाह अब मैं उन काफरों को ऐसा सबक सिखाऊंगा, वो हाल करूंगा जैसे सरोते में फंसी हुई सुपारी। सरोता मतलब? अड़किता। अब मराठाओं की सख्त सुपारी अड़किते में फंसेगी, चकना चूर हो जाएगी। आगे से हम और पीछे से हमारी मुगल फौज होगी। अब एक भी काफिर जिंदा बच नहीं पाएगा। ये कयूम खान है, कयूम खान। शैतान को देखना हो तो आंख हम खोलते हैं। सापडला हेर? सापडला नकाशा? शिताफीनं निघून गेला. अरे देवा, आपण एवढे हुशार पण गाफील राहिलो. आता आपली सगळी योजना कयूम खानाला कळणार. आता लढाई करण्यात मतलबच नाही. मला भी तेच वाटते. तो पुरा सावध झालाय. हे शंभूराजांना कळवायला पाहिजे. पण ते कुठे आहेत? पंत 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 घात झालाय. काय झालं? सरदार बाजी घोलप, सरदार उमाजी आहिरा 5000 फौज घेऊन निघालं होतं. पण येताना घाट रस्त्याच्या खिंडीत अचानक मुस्ताफ खान उभा राहिला. त्याने खिंड रोखून धरली. घोटाळा झाला. तुंबळ लढाई सुरू झाली. याचा अर्थ कुमक वेळेवर पोहोचणार नाही असं दिसतंय. घोलप आहिरा मर्दुमकी दाखवून पोचतीलही, पण उशीर होणार. आता एवढी एकच आशा होती, पण तीही बाजू आता लंगडी पडली. त्यात युवराज सुद्धा अजून पोहोचलं नाही. शंभूराजे कुठवर आले ते आपल्याला कळायला हवं लवकरात लवकर. आपले हुलसवार पाठवा. तुम दोनों ये खलीफा पाशा खान तक पहुंचाओगे? जी हुजूर। दोनों खलीते अगर आप एक ही सरदार को भेज रहे हो तो एक ही बंदा दोनों खलीते लेकर जा सकता है ना? सरदार जादव, यही तो फर्क है तुम्हारी और हमारी सोच में। हम समझे नहीं। 2 खलीते, 2 जासूस और 2 रास्ते, समझे? दोनों जासूस अलग अलग रास्ते से पाशा खान तक पहुंचेंगे। अगर एक जासूस पकड़ा गया तो दूसरा जासूस खलीता लेकर मुगल छावनी तक पहुंच जाएगा। अब हम हर चाल बड़ी होशियारी से करेंगे। माफ करना हुजूर, भले ही 2 खलीते 2 रास्तों से जा रहे हो, लेकिन अगर उनमें से एक खलीता मराठाओं के हाथ लग गया तो उन्हें तो सारी जानकारी मिल जाएगी। अगर खलीता पड़ा गया या पकड़ा गया, ना तो तुम्हारी और उन काफी मराठों के अकल में कुछ जानकारी आएगी। वो कैसे हुजूर? ये देखो, इसमें तो कुछ नहीं दिखता। जब तुम्हें कुछ नहीं दिखा तो उन काफरों को क्या दिखाई देगा? लेकिन पाशा खान ये खलीता पढ़ सकता है और हमारी पूरी चाल समझ सकता है। तुम दोनों एक अहम काम करने जा रहे हो। अगर कोई चालाकी या गुस्ताखी करने की कोशिश की तो जान से मारे जाओगे और घर बेचिराग किया जाएगा। मतलब समझ गए ना? जी हुजूर। तो फिर चलो, खुदा हाफिज। ये लो। कयूम खान।
शैतान को देखना हो तो आंख हम खोलते हैं। कयूम खान, पिलाजीराव हा कयूम खान आपल्या पुढे 4 पावलं चालला आहे। रास्त आपली येणारी कुमक अडवून धरली, छावणीतून आपल्या योजनेचा नकाशा पळवून नेला। मला तर काय करावं तेच सुचत नाहीये। आणि त्यात आपल्याकडे 2500ची फौज, आणि खबर अशी आहे की किल्ल्यात 8000ची फौज आहे। काय ताळमेळच बसत नाही। तेच असं वाटतं की तुर्तास थांबावं आणि पुन्हा उसंत घेऊन कयूम खान बेसावत असताना झडप घालावी। तुर्तास ही मोहीम आवर्ती घ्यावी। वय आम्ही आवरलं तर घोडा आवरतो, मोहीम नाही। युवराज, टाकलेलं पाऊल माघारी घेतलं जाणार नाही। पण एकूण परिस्थिती पाहता मोहीम अवघड आहे। सोपं काय असतं? युवराज, जगात सोपं काय असतं? घोडा सुद्धा त्याच्यावर मान ठोकणारी 52 खोड्या दाखवतो ना। त्याच्या खोड्यांना खोडा घालू शकलो तर त्याची पाठ, नाही तर भुईसपाट। पण शत्रू संख्येनं अधिक आहे। किती? 8000। 1 लाखाच्या फौजेत एकटे गेलो होतो आम्ही मिर्झा राजाच्या छावणीत, पुरंदराच्या पायथ्याशी। संख्येची आम्हाला भीती नाही। पण कुमक आलेली नाही, आली तरी वेळेवर पोचणार नाही। अंगात धमक असेल तर कुमक कशाला? पण युवराज, आपल्या योजनेचा नकाशाही कयूम खानाच्या हेरानं पळवून नेलाय। आपलं रहस्य त्याला समजलंय। हा तर नाही ना? युवराज, हाच आपला नकाशा, पण नकाशा पळवून नेणारा हेर? इथून हाकेच्या अंतरावर शेवटच्या घटका मोजत पडलाय। कमाल केलीत युवराज, पण वेळेचा अपव्यय झाल्यामुळे शत्रू सावध झाला आहे। मोहीम अवघड आहे। सोपी आव्हानं आम्हाला तरी कुठे आवडत? काय ए, कोण आहेस तू? हा, कोण आहेस? मैं रागीर हूँ, छोड़ दो मुझे। अरे छोड़ दो। रागीर आहेस तर मग इथं काय करतोयस? मैं तो कुठं सापडला हा? पंत, याचा संशय हालचाल येऊन आपल्या गस्तीच्या पथकाने धरला याला। ए, कौन हो तुम? मालिक, मालिक मैं बेकसूर हूँ मालिक। मालिक, ये आपके आदमी मुझे पकड़ के लेके आए। मेरे सिपाहियों को शक हुआ, इसका मतलब कुछ बात जरूर है। अब तुम बोलो कौन हो, वरना हमें सच उगलना अच्छी तरह से आता है। बोलो। सच बताता हूँ मालिक, मुझे जाने दीजिए मालिक। ए, एक काम करो, एक रस्सी लाओ और इससे उल्टा लटकाओ। मैं बताता हूँ मालिक, मैं काम करता हूँ किले के अंदर। मालिक, झड़ती गया रे, झड़ती गया जी। मालिक, पंत, याचा मालिक, गाठुडा। मालिक, उसमें कुछ भी नहीं है मालिक। मालिक, मैं सच बताता हूँ, इसके अंदर कुछ नहीं है। मालिक, मेरी बात सुनिए, उसमें कुछ भी नहीं है मालिक। खलीता, मालिक, मालिक, ये यूं ही मेरे पास पड़ा रहता है। हाँ मालिक, देखे, कुछ भी तो नहीं लिखा इसमें। यास कैद करा, लक्ष ठेवा याच्यावर। नहीं मालिक, मालिक मेरी बात सुनिए मालिक। गडाला दरवाजे किती? दरवाजा एकच आहे आणि युवराज एखादा भुयार असणार। चोरवाट? चोरवाट असल्याची अजून तरी काही माहिती मिळाली नाहीये। बुरुज? 12 बुरुज आहेत, भक्कम तटबंदी आहे, तट लय उंच आहे, दक्षिणेला कातीव कडा आहे, तिथं वर तटबंदी नाही। युवराज, युवराज, एक हेर सापडलाय। त्याच्याकडे काही संशयास्पद? नाही, उगीच आपली हुलकावणी देण्यासाठी सोडलाय। हुलकावणी? हो, हा खलिता सापडला त्याच्याकडे, कोरा,
कोरा खलिता घेऊन पळत होता. कोरं तर काहीच नसतं. त्याच्यावर एखादी खूण, एखादा ओरखडा, किमान एखादा चिन्ह. काहीच नाही. महत्वाचं म्हणजे त्यावर शिक्कामोर्तबही नाही. बघू. कोरा कल म्हणालो ना, कोराच आहे कलिता. कोरा खलिता वाचता यायला पाहिजे पंत. हा खलिता आपण वाचू. अहो पण मजकूरच नाही तर वाचणार काय? मजकूर आहे. तुम्हाला तो दिसला? तुम्हाला सुद्धा दिसेल. थांबा. युवराज, यावर मजकूर होता. पण युवराज, तुम्हास कसं समजलं? काय ही बुद्धिमत्ता? आपण कोरा म्हणून सोडून दिला असता, केवढा घोटाळा झाला असता. कयूम खान तुझा बाप आलाय म्हणाव इथे. वाह युवराज वाह. मजकूर उर्दूत दिसतोय जणू. आता वाचणारा बोलायला पाहिजे. कय्यूम खानानं कुमक बोलावली. तीही विभाग उद्या सूर्योदयापूर्वी. युवराजांना उर्दू अवगत आहे. कितीची कुमक बोलावली? 7,000 कडवी फौज. 7,000? पंत, मुघल छावणी इथून किती दूर आहे? 20 कोसावर. 20 कोस. हे 2 मजलांचं अंतर. 20 कोस मतलब खलीता अब तक पहुंच भी गया होगा. हाँ, फौज वहां से निकली होगी. फिर भी एक दिन तो लग ही जाएगा. एक दिन नहीं, आधा दिन. आधा दिन में फौज रास्ता तय करेगी. 20 कोस और आधे दिन में? नामुमकिन है हुजूर. मुश्किल है, नामुमकिन बिल्कुल नहीं. वो कैसे? एक खुफिया और छोटा रास्ता भी है यहां तक पहुंचने के लिए. वो उसके बारे में मुझे जानकारी नहीं है. कयूम खान के किले में खाली कबाब हड्डी खाओगे या कुछ सीखोगे भी? सगळ्या घोड्यांना गवत घाला. गवत आणा अजून. गवत घालून झालं या. हा, आणि ठरल्याप्रमाणे तोबरं भरा. तोबरं भरून झाल्यानंतर म्हणजे हातासरशी काम मोकळं होईल. जी. हा, घोडी बी निवांत रवण करू द्या. जी. आणि पखाली भरून आणा पूर्ण. जी. पखालवाल्यांनी पाणी भरून आणलं या. आणि गस्तीचं पथक आहे ते विहिरीजवळच राहू द्या. जी. चला निघा आता. काय रे दामाजी, तू इथं का उभा? भाल्याची मुठी बघ. कुठं ढिलेपणा दिसला तर पाचर मार फळाला. अहो पर 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 काय?
व फौजेतच पाचर मारल्यासारखी झालीये. म्हणजे फौज एवढ्या हिमतीची तर मनात शंका आली बघा. कसली रे शंका? आणि कुणाच्या मनात शंका आली? कोण उघड बोलत नाही, पण मावळ्यांनी तलवारीसनी पुन्हा म्यान दाखवले बघा. अरे ज्यांच्या मनगटामध्ये शान आहे ते कशाला धावतील म्यान तलवारीला? तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण परिस्थिती बघा. आपलं मावळं मरणाला घाबरत नाहीत, पण उगीच मारायला बी त्यांचा जीव होत नाही बघा. अरे हे सगळे जिगरबाज, जीवाला जीव देणार. आणि मग आहेत जिगरबाज, पण समोर एवढा मोठा किल्ला काष्टा घालून कंबर बांधून उभा आहे. ते असा सहजासहजी हाताला येणार नाही. अरे काय बोलतोय तू? तर युवराज, किती बी झालं तरी नवखोरच. हिम्मत आहे, जिद्द बी आहे, तर अनुभव कुठे आहे? आणि अनुभव? अनुभव कशाला पाहिजे? अरे आपण आहोत की. आपण हाय, पण सुग्रण ती सुग्रणच. आपण करण्यातली चव म्हणजे फळकवणी, पण सुग्रण करते ती चव कशी? वरपून खाल्लं तरी मन भरत नाही. तू अजून चुली मोहर आहेस का? अरे मर्दा शंभू राजा आहेत ती, मिर्झा राजा, दिलेर खान, औरंगजेबाला पुरून उरलेत ती. ते हाय, पण सांगितलं तेवढं काम कर जा. बताता हूँ कयूम खान ने 2 खलीदे एक साथ भेजे थे। एक साथ 2 खलीदे? जी हाँ सरकार। यानी तुम पकड़े गए और दूसरा निकल गया? जी जी सरकार। क्या लिखा था? अल्फाज तो दोनों पे एक ही जैसे लिखे थे सरकार। फौज कितनी दूर है? 20 सरकार। खुफिया रास्ता है? नहीं सरकार। इतनी दूर से फौज आएगी तो थक जाएगी, लड़ नहीं पाएगी। अंतर कम होना चाहिए। खुफिया रास्ता है? बताता हूँ सरकार, फौज हमेशा खुफिया रास्ते से ही आती है। बंद। फौज थांबवायला हवी। पण कशी? अरे यो कयूम खान पक्का तयारीचा निघाला. वैर, अरे माणूस एक हेर पाठवतो आणि यानं ते 2-2 हेर पाठवल्यात. अरे बघ की, मजकूर एक आणि हेर 2. अरे ह्यो तर औरंगजेबाचा पण बाप निघाला की. म्हणजे? अरे ज्याचा स्वतःवर भरोसा नाही, ज्याचा दुसऱ्यावर भरोसा नाही, ज्याचा स्वतःच्या सावलीवर सुद्धा भरोसा नाही, अशामुळे होतं काय, मोहिमेत बाधा येत नाही. अरे म्हणजे एक फितूर झाला तर दुसरा पोचतोया बघ. आणि ठरल्याप्रमाणे निरोप बी पोचतोया. म्हणजे कयूम खानाचा निरोप मुघल सेनेला पोचला असेल. पोचला. म्हणजे कयूम खानाच्या मदतीला मुघल फौज येणार. येणार. आता काम लय अवघड झालं बघ गड्या. या कयूम खानाच्या गुहेत येऊन आपण फसलूया बघ. होय. अरे आज पावतरचा इतिहास असा आहे, या कयूम खानाच्या किल्ल्याचा कोण बी येऊन देत, कोणी बी किल्ला घेऊ शकत नाही बघ. आणि याच कारण ती मागून येणारी मोगल सेना. अरे तरी बरं, एक हेर आपल्या हाताला गावला म्हणून. अजून काय काय हिकमती लढवतोय कुणास ठाव. वय ना, आता आपलं जीवन मरण युवराजांच्याच हाती आहे बघ. होय. काय ठरलं? काय माहित, युवराजांनी हर हर महादेव म्हटलं की आपण डाल पाठीवर बांधलीच. अरे पर पंत हल्ला कराय नाखुश आहे ती. नाखुश तर समधिजणच आहे ती, कारण पराभव डोळ्यामोर येतोय ना. अरे पराभव झाला तर नामुष्की होईल. होय, म्हणूनच माघार घ्यावी तात्पुरती. अरे हा कयूम खान भलताच तयारीचा निघाला. मराठ्यांची दामटी करणार म्हणालाय. अरे पण युवराजाने ऐकायला ना ग. तुला काय वाटतं, ऐकते? अरे आपलं सोड, परिस्थितीचं ऐकावं लागणार. उगाच गडबड नका कराया. पंत, फौज कुचंबल्यासारखी झाली. मलाही जाणवतंय. मी बघतोय, पण काहीतरी मार्ग काढा. युवराजांना मी परोपरीनं सांगितलं की मोहीम अवघड आहे, पण त्यांचा निर्धार कायम. परत एकदा सांगा. युवराज तुमचं म्हणणं डावलणार नाही. बघू, सांगतो. युवराज असनी म्हणावं, घ्या माघार. शक्य नाही. आता माघार शक्य नाही. मोहीम होणारच.
येतील त्यांच्या सोबत, येणार नाहीत त्यांच्याशिवाय. म्यानातून समशेर उसळणार, एल्गार होणार आणि या किल्ल्यावर भगवा फडकणार.